उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी सुरू। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। तर दुसरीकडे अवघ्या देशाचं नाशिककडे देखील लक्ष असणार आहे। याचं कारण म्हणजे 22 आणि 23 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। 22 तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदा किनारी आरती करतील। तर 23 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। सायंकाळी त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल। ठाकरे गटाच्या वतीने या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली। 70 बाय 40 फूट आकाराचं मुख्य स्टेज उभारण्यात आलंय। 12 फूट आकाराचा रॅम्प असणार आहे। या मुख्य स्टेज समोर विशेष 2000 निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असेल। यात खासदार, आमदार, अंगीकृत संघटनांचे अध्यक्ष यांचा समावेश असणार आहे। तर या सभेसाठी जवळपास 70,000 लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे। 22 तारखेला साहेबांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे पूर्ण परिवारासहित। त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये दर्शन आहे आणि गंगावरती आरती आहे 22 तारखेला। आणि 23 तारखेला शिबिर आहे आयोजित केलं पक्षाचं अधिवेशन। तर त्याची डेमोक्रेसी इथे व्यवस्था केलेली आहे। आणि गोल्फ क्लब इथे 23 तारखेला संध्याकाळी सभा होणार आहे साहेबांची। आणि सभेला एक अभूतपूर्व अशी सभा या नाशिकमध्ये होणार आहे। आणि प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये साहेबांचं आगमन होणार आहे, कारण त्या दिवशी अयोध्यामध्ये सुद्धा रामच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे। त्या अनुषंगाने साहेब काळाराम मंदिरात येणार आहे आणि भव्य दिव्य अशी ही सभा होईल। सर्व शिवसैनिक या सभेची वाट बघत आहेत, सर्व नाशिककर या सभेची वाट बघत आहे की उद्धव साहेबांच्या सभेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळणार आहे। आणि शिवसैनिकच येतीलच, पण नाशिककर सुद्धा या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।